हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी ना लवकर उठली आहे आणि छान मस्तपैकी घर स्वच्छ करून देवपूजा देखील आवरून घेतली आहे. दोघं जण अजून झोपलेत, पण उठल्यावरती नुसतं भूक भूक करतील. तर बोलला आज काहीतरी वेगळं बनवूयात, कारण बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि त्यात म्हणलं गरम गरम घावणे बनवूयात. हे घावणे जे आहेत ना ते पचायला सुद्धा हलके असतात. अगदी म्हाताऱ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. आवडीचा अगदी पदार्थ आणि थोडा कोकणचा स्वाद आहे. खूप काही जास्त मेहनत लागत नाही. सकाळचं आणि दुपारचं जेवण आज फक्त घावण्यामध्येच आवरणार आहे. कारण की घावणे म्हटलं की आमचा रुद्रांश मस्तपैकी नाचायला लागतो. कारण त्याला तांदळाचे सगळे पदार्थ खूप जास्त ते इडली असो, डोसा असो, घावणे आणि उत्तप्पा. कारण लहान मुलांना ही छान मऊ लुसलुशीत पदार्थ आवडतात. त्याचं कारणच हे आहे की ते खूप हलके असतात पचायला आणि चवीलाही. अगदी जरी माणसं असतील त्यांच्या तोंडाला चव नसतील ना, तर आमच्या इकडे बऱ्यापैकी घावणेच केले जातात. आणि घावणे हा पदार्थ मला माझ्या ताईने शिकवला होता, कारण ताई माझी कोकणातली आहे आणि ताईला अगदी उत्तम घावणे येतात. तर चला, घावण्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाकी रेसिपी कशी वाटते ना, हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर चला किचनमध्ये. आता इथे 7 ते 8 कप तांदूळ मी रात्री झोपताना भिजायला टाकला होता, मस्त 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून. तर एक 7-8 तासात ना हा छान भिजतो आणि मस्त असा फुगून येतो. तर हे जे तांदूळ आहेत आता पुन्हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक वाटायचे आहेत. असा स्वच्छ धुतल्यानंतर घावणे अगदी पांढरे शुभ्र देखील होतात. आता मिक्सरमध्ये दळताना खूप कमी प्रमाणात पाणी ह्याच्यामध्ये वाटताना टाकायचं असतं, कारण नंतर आपण पाणी वाढवणार असतो. हे तांदळाचं मिश्रण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तांदूळाचे हे जे घावण आहे ते तव्यावर टाकल्यानंतर त्याला बारीक छान जाळी सुटणार आहे आणि भाजण्यासाठी लवकर मदत देखील होते. त्यामुळे जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्या. आता मी इथे ना 7 ते 8 कप तांदूळ घेतलेला आहे, कारण की मला नाश्ता आणि जेवणाचा पण प्लॅन ह्या घावण्यांवरतीच करायचा आहे. आम्ही घरात 2च माणसे आहोत आणि रुद्रांश 2 ते 3 घावणे आरामात खातो. त्यामुळे तुमचं जर मेंबर्स घरचे जास्त असतील तर जास्त तांदूळ तुम्हाला भिजायला टाकावं लागणार आहे. याचं प्रमाण नाही आहे, तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही भिजायला टाकू शकता. तर फायनली आपला सगळं तांदूळ वाटून झालेला आहे. छान स्मूथ अशी बारीक पेस्ट केलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. घट्ट स्वरूपात एकदम बॅटर तयार झालेलं आहे. तर लागेल तेवढं पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे, कारण हो, घावण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाणी यात मिक्स करायला लागतं. जवळजवळ मी इथे 7 ते 8 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण माझं हे नेहमी टोपानेच मी अंदाजे पाणी ओतत असते. पण तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगेल की जेवढं दुधाचं पातळ कन्सिस्टन्सी असते ना, तेवढं पातळ स्वरूप आपल्याला घावण्याचं पीठ करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करा आणि तुमचं हे मिश्रण तयार आहे. आता घावण्याचं हे पीठ ना 3 दिवस आरामात टिकतं, त्यामुळे सकाळच्या आयत्या नाश्त्याची सोय रेडी असते. चला, चटणी पण करून दाखवते तुम्हाला. कोकणात घावणे आणि चहा अगदी फेमस आहे, पण आपल्या इकडे बऱ्यापैकी डोसा चटणी, घावणे चटणी असा प्रकार खाल्ला जातो. तर छान ओलं खोबरं कापून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, अद्रक. तर हे सगळं आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. वाटताना जिरं सुद्धा वाटून घ्या आणि थोडंसं पाणी ॲड करा. तर बारीक पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे जिरी, मोहरी आणि मिठाचा. बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर मस्त छान टोपामध्ये 1 चमचा तेल कडकडीत तापून घ्या. त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं आणि मोहरी छान तडतडू द्या.
हवं तर लाल सुक्की मिरची सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही ॲड केली. वाटण केलेलं आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवलेलं आहे कारण मला मध्यम स्वरूपात त्याचा घट्टपणा आवडतो. मस्त चवीनुसार मीठ टाकलं आणि चटणी रेडी आहे. चला आता घावण कसं बनवायचं ते पाहूयात. टिप नंबर 1, घावण्यासाठीचा तवा हा सेपरेटच हवा. त्याच्यावरती चपात्या, भाकरी किंवा थालीपीठं अजिबात बनवायची नाही आहे. घावण्यासाठी जो पॅनचा नॉनस्टिकचा जो तवा आहे तो चालतो, बिडाचा नसला तरी देखील चालतो. पण काळजी घ्या की त्याच्यावरती डोसे किंवा घावण ह्याच गोष्टी तुम्ही करसाल आणि तो छानपैकी मुरलेला असावा. त्यामुळे त्याला आधी तो तापून घ्या, त्याला छान ऑइलिंग करा, तेल सगळीकडून लावून घ्या. परफेक्ट तवा तापला आहे का याची काळजी पाणी टाकून पहा. पाणी जर शोषून घेतलं तर तवा तापलेला आहे. आता ह्या तापलेल्या तव्यावर आपल्याला ते बॅटर पसरवून टाकायचं आहे. पण टिप नंबर 2, ते बॅटर सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे कारण त्यातलं जे तांदळाचं मिश्रण आहे ते खाली जाऊन बसतं पाण्यातून. तर एकसारखं मिश्रण एकत्र करून त्यानंतरच आपल्याला ते तव्यावरती पसरवायचं असतं. तव्यावर पसरल्यानंतर छान झाकण ठेवा, मध्यम गॅस करा आणि 1 ते 2 सेकंद त्याला छान वाफेवर शिजू द्या. वाफेवर शिजल्यानंतर त्याच्या कडा आपोआप सुटायला लागतात. त्या कडा सुटल्यानंतर आपल्याला ते घावण पलटी करायचं असतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल झाकण ठेवल्यामुळे किती छान भाजलं गेलंय. इथे मी ट्राय करते की त्याच्या कडा सुटल्यात की नाही ते पाहायला. तर उलटणीने तुम्ही असं कडा बाजूला करून पाहू शकता की कडा कशा मस्त सुटलेल्या आहेत आणि घावण तुटणार देखील नाही आहे. तर पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे घावण्याचा तवा हा मेन ऑब्जेक्ट आहे. तवा फक्त घावण्यासाठीच वापरा, नाहीतर बऱ्याच गोष्टी त्या तव्यावर करसाल तर तुमचे घावणे सतत बिघडणार, तुटणार, अशा बऱ्याच कंप्लेंट येत असतात. त्याचं कारणच हे आहे की तवा परफेक्ट असावा आणि तो फक्त त्याच गोष्टीसाठीचा असावा. बाकी घावण्याबाबतीत तुम्हाला कोणतेही कंप्लेंट असेल मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर छान घावणे भाजून झालेले आहेत. आता घावणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्या एखाद्या जाळीत काढायचे असतात किंवा टोपल्यात सुद्धा तुम्ही काढू शकता. का त्यातील जो गरम वाफेचा जो प्रकार आहे तो बाहेर निघून जाईल आणि घावणे एकमेकांना चिटकणार नाही. पुन्हा तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तव्याला तेल लावल्यानंतर पाण्याचा शिंपडा देऊन घ्यायचा आहे आणि शिंपडा देऊन झाल्यानंतर पाणी तवा सोसून घेतं. सोकून घेतल्यानंतर पुन्हा ते बॅटर सतत ढवळायचं आहे. ढवळून झाल्यानंतरच आपल्याला ते एकसारख्या पद्धतीने तव्यावरती ओतायचं आहे. छान एकसारखं सगळीकडून ओतून घ्या, झाकण ठेवा आणि मस्त 2 ते 3 मिनिटं वाफेवरती भाजून घ्या. पुन्हा कडा सुटल्यानंतर ते आपल्याला उलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर अशी ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्याच 2 ते 3 टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुमचं घावण अगदी परफेक्ट मस्त कोकण स्टाईल रेडी होईल. त्यासाठी कोकणात जायची काहीच गरज नाही आहे. आपल्या छोट्याशा ट्रिक्स फॉलो करा आणि अगदी कोकणी घावण तुमच्या घरी रेडी करा. आता हे जे घावण मी थंड करून ठेवले थोडंसं नॉर्मल, अजिबात एकमेकांना चिटकलेलं नाही आहे ते आणि छान अशी जाळीसुद्धा तुम्हाला दिसत असेल की किती छान जाळी सुटली आहे त्याला. अगदी मऊ लुसलुशीत ते घावण भाजून निघलेलं आहे. आणि हो, घावण भाजण्यासाठी अजिबात अतिघाई करू नका. ज्याचा त्याचा टाईम द्या, त्या गोष्टीनुसार त्याला परफेक्ट भाजू द्या आणि त्यानंतरच तुम्ही घावण तुमच्या ताटामध्ये रेडी घ्या. आज रुद्रांशला माहिती नाहीये नाश्त्याचं बेत काय आहे, पण ताटात घावणे बघितल्यावरती अगदी चेहरा त्याचा खुलणार आहे, हे मात्र 100%. तर चला, इथे माझे घावणे तर अगदी परफेक्ट जाळीदार रेडी झालेले आहेत. बाकी तुम्हाला पाहताना कसं वाटतंय आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडतीये का, मला नक्की सांगा. आणि हो, जे माझ्यासारखे अगदी घावण्याचे लवर आहेत, ज्यांना घावण खूप आवडतं पण जमत नाही, त्यांना ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. कारण ही रेसिपी पाहिल्यानंतर घावणे बनवायचं टेन्शन अगदी गायब होणार आहे. तर हे छान असे मऊ लुसलुशीत घावणे माझे रेडी आहे. अगदी नरम झालेले आहेत आणि सॉफ्ट स्पॉन्जी झालेले आहेत. चला, तर आमच्या नाश्त्याचा वेळ आता झालेला आहे. छान मस्त ताटामध्ये नाश्ता घेणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. आजची सकाळ अगदी परफेक्ट आहे आणि संडे सुद्धा एकदम मस्त जाणार आहे. तर ही घावण्याची रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.